पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी नमस्कार। आपण ऐकत आहोत सेवाश्री या युट्यूब चॅनलवरून कर्माचे सिद्धांत। आपण जे कर्म करतो ते क्रियमान कर्म आहे। हे केलेलं जे जमा होतं संचितामध्ये आणि जे भोगायला येतं ते प्रारब्ध। मग एक असा विषय आज गहन घेऊयात की आपल्या कल्पना, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उडा ज्ञानेश्वरा। मी हे केलं की मला हे मिळेल, ते केलं की हे मिळेल, अशानं मिळेल, तशानं मिळेल, काय करू, कसं करू, हा उद्योग सुरू असते माणसांचे। तुमचं काहीतरी असलं पाहिजे संचितामध्ये। भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। सारं काही आपल्या प्रार्थनामध्ये असतं, अदृष्टामध्ये असतं। आपलं काहीतरी शिल्लक असायला पाहिजे, आपलं जमा असलं पाहिजे तर मिळणार। उगच आपलं भरकटायचं, इकडं गेल्यानं तिकडे गेल्यानं, इकडे मिळेल तिकडे मिळेल असं काही मिळणार नाही। दृष्टांत सांगतो, आपल्या लक्षात येईल त्यामुळे। असेच जून आणि जुलैचे महिने होते, पाऊस पडत नव्हता, लोक परेशान असायचे। संध्याकाळी लोक पारावरती जमा व्हायचे, मग गप्पा करायचे, चर्चा करायची। अशाच एक अतिशय अडचणीतला माणूस, पैसे जवळ नाही, पेरणी आलेली, खत नाही, बियाणं नाही, आता काय करावं, अशा संकटात सापडलेला माणूस एका कोपऱ्यामध्ये बसून लोकांच्या चर्चा ऐकायचा। कोणी म्हणायचं मी आज बँकेत गेलो, मला 1 लाख रुपये मिळाले, कोणी म्हणे मला 1.5 लाख रुपये मिळाले। तितक्यात एक माणूस आला, तो म्हणला उद्या आपल्या गावाचं वाटप सुरू आहे। मॅनेजर साहेबांनी सांगितलं की उद्या तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी येऊन पैसे घेऊन जा, उद्या 2 दिवस तुमच्याच गावाचा नंबर आहे। आता बँकेत पैसे वाटप सुरू आहे म्हणल्याबरोबर हा चिंताग्रस्त माणसाने ऐकलं की मग आपल्याला पण पैसे मिळतील। तो सर्वांच्या अगोदर जाऊन बसला, बँकेत नाही मॅनेजरच्याच घरी गेला। म्हणलं साहेब आमच्या गावाचं आज वाटप सुरू आहे, मी अमुक अमुक नावाचा माणूस आहे, आज आमच्या गावाचं वाटप सुरू आहे आणि मला 2 लाख रुपये पाहिजे। साहेब म्हणले 2 लाख रुपये देतो, पण 10:30 वाजता बँकेत या, माझ्या घरी नसतात पैसे। तो बँकेत पहिल्या नंबरला जाऊन बसला। मॅनेजर साहेब आले, बँक सुरू झाली। म्हणला साहेब नमस्कार, मी सकाळी आपल्या घरी आलो होतो, आज आमच्या गावाचा नंबर आहे, माझं हे नाव आहे आणि मला 2 लाख रुपये आहे। ते म्हणे तुमचं पासबुक दाखवा। ते म्हणे मी पासबुक काढलं नाही। ते म्हणे मग पैसे कसे देणार तुम्हाला, तुमचं आमच्या बँकेत खातं आहे का? म्हणे नाही। तुम्ही काही जमा केलेत का? म्हणे नाही। मग तुम्हाला पैसे मिळणार नाही। ते म्हणे मग ह्या लोकाला कसे देतात? ते म्हणे त्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांचं नवं कर्ज चालू आहे, आपण अजून खातच खोललं नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, बँक कधीच पैसे देत नाही कोणाला, कधीच नाही। बँक आपण दिलेल्या व्याजावरती व्याज लावून, पैशावरती मुद्दलावरती व्याज लावून बँका चालत असतात। तुम्ही कधी खातं बंद करा, तुमचे 100 रुपये का होईना बँक बुडवणार। बँक कधीच 1 रुपया देत नाही कोणाला। त्यामुळे डोक्यातून भ्रम काढून टाका। त्यामुळे नियती, देव तुम्हाला असं कोणी काही देणार नाही, तुमचं काहीतरी तिथं जमा असलं पाहिजे तर तुम्हाला देईल। मग आपण म्हणाल सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली, हो, मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला। तो मुष्टीभर शब्द ध्यानात ठेवा। घेसी तेव्हा देसी, ऐसा शिवदार, काय सांगू देवा तुझी कृपणाचे द्वार। कुठंतरी पळू नका, भटकू नका, पूजा पाती भानगडी पैसे द्या,
काही मिळणार नाही. तुमचं काहीतरी जमा असलं पाहिजे चांगलं. ते चांगलं असेल तर ते तुम्हाला रिटर्न मिळेल. बँकेत फक्त व्याज मिळतं. चांगल्या कर्माची फळं या जन्मात आणि पुढच्या जन्मात पण मिळत राहतात. त्याच्यामुळे याचं व्याज अनंत पटीने आहे. तू माणसानं द्रौपदीला भगवंतांनी वस्त्र पुरवली, हो बाबा, पण अगोदर एक भाजीचं खरकट पान घेतलं होतं. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती प्रभूत अश्नामी प्रयतात्मनः. तुमचं तो घेतो अगोदर. त्यामुळे सोडाल ना कल्पना आता की मी काही केलंच नाहीये आणि मला इथं गेल्यावर हे मिळेल, मला तिथं गेल्यावर ते मिळेल, मी हे केल्यावर हे मिळेल. भटकू नका कुठे. कुठंच काही मिळणार नाही. तुमचं कर्म चांगलं करा, ते संचितामध्ये जमा करा, विश्वाला अर्पण करा आणि मग देवाला मागा. तुमची फक्त नियत आणि कर्म चांगलं ठेवा. देव सगळं करतो, पण आपलं असेल तर. आलं ना लक्षात? भटकू नका. आणि लोक हे माहिती नसल्यामुळंच रोज एका ठिकाणी, रोज एका ठिकाणी, रोज एका ठिकाणी जातात. इथे तरी काही देईल, ते तरी कोणी देईल, ते तरी कोणी देईल. कोणी नाही देणार तुम्हाला. कळलं ना? बँक कधी पैसे देत नाही. उलट तुम्ही खातं बंद केलं तर तुमचं पासबुक बंद करताना 100 रुपये का होईना कापून घेतील. अहो, ट्रान्सफर केलं तर पैसे बँका कापून घेतात. बँका कुठून पैसे देणार तुम्हाला? बँकेकडे पैसा निर्मितीचा काही कार्यक्रम नसतो. आपण जेव्हा बँकेमध्ये पैसे टाकतो तेव्हा त्या जमलेल्या ठेवीवरती ते आपल्याला कमी व्याज देतात आणि त्यांचं कर्ज घेतलं की त्याच्यावरती जास्त व्याज लावतात आणि त्या व्याजावरती बँका चालतात. तसंच आहे देव. तुमचं एक का होईना फल घेतो आणि मग तुम्हाला टोपली भरून तो देतो. आलंय ना लक्षात कर्माची फळं? त्यामुळे भरकटू नका. चांगलं काम करा, देव नक्की देईल. उगं नाही म्हणायचं देवाने याला दिलं त्याला दिलं. तुम्ही म्हणसा काही माणसं लय वाईट कामं करतात, त्यांना इतके पैसे मिळतात, त्यांचं कसं चांगलं आहे? आता नाही, त्यांच्या वडिलाचं मागच्या जन्माचं आजोबाचं संचित आहे. ते आहे तोपर्यंत भोगतील, मजा करतील, पण पैसे संपत असतात. तसं आपण केलेलं पुण्यही संपत असतं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हेच आहे ते देवाचं दार. देवाचं द्वार म्हणजे सगळीकडे देव भरलेला आहे. त्याच्या अस्तित्वाचं, त्याच्या जाणीवेचं ज्ञान म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आजची सेवा सर्वेश्वर सर्वात्मक सर्वेश्वर परमेश्वराला, विश्वरूप दर्शन देवतेला कृष्णार्पणस्तु, ब्रह्मार्पणस्तु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. श्रीकृष्णार्पणस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आपण ऐकत आहोत सेवाश्री या युट्यूब चॅनलवरून कर्माचे सिद्धांत. आपण नवीन असाल तर आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रांना सांगा. आणि रिअली आपल्या सुखदुःखाचं काय कारण आहे ते समजण्यासाठी सेवाश्री या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही सेवा आहे माऊलीची आणि खऱ्या अर्थाची सेवा आहे. ज्ञानाची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते. म्हणून नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. भगवान श्रीकृष्ण श्री अर्जुनाच्या निमित्ताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्माचे हे प्रकार सांगतात.
तसा गीतेमध्ये कर्म हा शब्द 70 वेळा आलेला आहे. 3 अध्यायात तर अनेक वेळा आला, पण त्या पुढच्या अध्यायातही तो अनेक वेळा आलेला आहे. त्यामुळं कर्मनो गहन गती, हे बघा कर्माची गती खूप गहन आहे. कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. अन्नमान धन, आणि हे तो प्रारब्ध आधी. तुम्ही जे चहा पिताय, कॉफी घेताय, कपडे मिळताय, जे काही मिळतं ना तुम्हाला, हे तुमच्या कर्माचं फळ आहे. तुम्ही कुठल्या देशामध्ये, कुठल्या जातीमध्ये, कुणाच्या घरी, कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे तुमच्या कर्माचं फळ आहे. तुम्ही कोणी असा, मनुष्यच असा असं काही नाही. पशुपश्वादिकाला सुद्धा कर्म बाधित आहे. आज आपल्याला तेच ऐकायचंय, कर्म कुणाला सोडत नाही. तुम्ही दैववशात कर्मवशात दगड जरी झालात ना, तरी कर्म सोडणार नाही तुम्हाला. माती झालात तरी कर्म सोडणार नाही. मनुष्य झाल्यावर कर्म कसं सुटेल साहेब, थोडं असं ऐकून घ्या. एकच खदान फोडल्या जाते, त्या खदानीमधून दगड बाहेर पडतात. गवंडी, कारागीर, मिस्त्री, त्या जसे जसे दगड असतील त्या त्या प्रकारे त्या दगडाला आकार देतो. दगडाला एक चांगला लंबा दगड निघाला, त्याचे तो श्री मारुती राय बनवतो. दगडाचे अतिशय देखणे, तसाच मुकुट, तसेच कपाळ, तसेच डोळे, गाल, छाती, हात, पाय, हुबेहूब श्री हनुमानजी महाराज दगडाचे. त्या दगडावर बसून त्याला टाक्यानं मारून, घाव देऊन, गडून 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 त्याचे श्री हनुमान राय तयार केले जातात. आता काही दगड अशा असतात त्याचे हनुमान महाराज तयार होत नाही. त्याचे छोटे छोटे पिंड महादेवाचे तयार करतात, काहीचा नंदी तयार करतात. काही दगड काहीच कामाला येत नाही देवाच्या, मग ते नारळ फोडायला कामी येतात. आता ज्या दगडाची श्री हनुमान महाराज केले, मूळ स्वरूप आहे का, ते दगडच आहे. पण जेव्हा गावाने ते हनुमान महाराज विकत घेतले, तेव्हा त्यांनी ते वाजत गाजत आणले. 5-50 लाख रुपयाचं मंदिर बांधलं. श्री हनुमानजी महाराजांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ठेवला. 7 दिवसाचा सप्ताह केला. आता प्राणप्रतिष्ठा करून ते दगडाच्या मूर्तीला तिथे प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलं. आता तो दगड राहिला नाही, ते श्री हनुमान महाराज झाले. त्यातलेच काही दगड पायऱ्याला आले, काही दगड नारळ फोडायला आले, काही दगड मंदिराच्या भिंतीमध्ये गेले, काही दगड कळसाला गेले. दगड आहे ना, कर्म नाही सोडलं, कर्माने सोडलं नाही. ज्या भागाचं पुण्य चांगलं होतं त्याचे ते देव झाले. त्यांचे रोज अभिषेक आहे. दया दुधानं रोग अभिषेक करतात, फुलांच्या माळा घालतात, आरती करतात, रोज नैवेद्य दाखवतात. दगडच होता, पण कर्माने देव झाला तर दगडाची पूजा होते. माणसाने का समजून घेऊ नये? आपल्या चांगल्या कर्माने, चांगल्या घडवल्याने जर दगडाची रोज पूजा होते, तर आपलं जीवन सुद्धा आपण जर व्यवस्थितपणे निर्माण केलं, कर्म चांगलं केलं, तर मरणोत्तर सुद्धा तुमचं मंदिर होऊ शकतं, तुमची पालखी निघू शकते, लोक तुम्हाला देवाऱ्यात ठेवू शकतात, तुमचा सोहळा होऊ शकतो. कर्म तशी करावी लागते. नाहीतर मग आहेच पायऱ्याला आपण, जो येईन तो नारळ फोडतो डोक्यामध्ये. एका देवाची आरती करायची आणि एका दगडावरती नारळ फोडायचं, काय कर्म गहन आहे. मी नाही म्हणत असं. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकाची पाय एकावरी. अरे दगडही देवही पाषाणच आहे आणि पायरी पाषाणच आहे, पण एकावरती पाय आणि एका दगडाच्या पायावरती मनुष्य आपलं डोकं ठेवतोय, आपलं समर्पण करतोय, आपलं धन अर्पण करतोय. सज्जन हो, इथे शिका. दगड जरी झालात ना, तर तुम्ही देव व्हाल अशी कर्म करा, तुमची पूजा होत राहील. तया सर्वात्मका विश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. म्हणून ती पूजे तोषलेने आत्मराजे,
आणि वैराग्य सिद्धी दे जी पसायत आहे. कोणत्या देवाला काय देणार आहे? सर्वात्मका विश्वारा आता विश्वात्मके देवी. चराचरात भरून उरलेल्या या चैतन्यमय जगताकडे पाहता असताना जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप म्हणून पहा आणि त्यांच्याशी चांगलं वागा. आजच्या काळामध्ये याची खूप गरज आहे. आजची विषमता, सामाजिक दाहकता, परस्परात संपत चाललेले संवाद, वसुदैव कुटुंबकम ही संपत आलेली परंपरा जर पुन्हा निर्माण करायची असेल तर भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेमध्ये कर्माला विशेष महत्व आहे. सेवाश्री सांगते कर्म चुकत नाही. तुम्ही दगड झालात, मंदिरावरती कुठेतरी जाऊन बसलात, पण कुणाचे जर पैसे बुडवले, ऋण, वैर आणि हत्या कोणत्या जन्मात भोगल्याशिवाय संपत नाही. तुम्ही दगड होऊन जरी तिथे बसलात तर तिथं एखादा तुम्ही ज्याचं कर्ज बुडवलेलं आहे तो तिथे पिंपळ होतो, त्याच्या मुळा वाढतात आणि तुम्ही फिट केलेल्या त्या मंदिराच्या वरच्या वरून सुद्धा तुम्हाला तो खाली फेकून देतो की माझे पैसे बुडवले आणि इथे येऊन बसला, तर तुम्हाला तो बसू देत नाही. तो दगडवरून पडतो, त्याचे तुकडे होतात आणि पैशावाला म्हणतो माझे पैसे फिटले. म्हणून दगड जरी झालात ना, कर्म चुकणार नाही. कर्म लय भयानक आहे साहेब. कर्माची गती गहन आहे. भगवंत सांगतात अर्जुना कर्मनो गहनो गती. अजून आपल्याला खूप पुढे जायचंय, खूप शिकायचंय. त्यामुळे सांभाळून राहा, चांगलं काम करा, सगळ्याशी चांगलं वागा. तुमचं आणि समाजाचं दोघांचंही चांगलं होईल. अहो चांगलं वागून चांगलं होईना, तो वाईट वागल्यावर कधी चांगलं होईल? चांगलं पेरून जर चांगलं उगवना, तो वाईट पेरून कसं चांगलं होणार आहे? म्हणून या समाजाला, या देशाला, या विश्वाला चांगल्याची नितांत गरज आहे. आणि चांगली समाज निर्मिती, चांगले विचार, संतांचं वाङ्मय, भगवंताची वचनं आणि आपलं कर्म समाजाला पुन्हा एका चांगल्या रामराज्याकडे नेऊ शकतं. म्हणून सेवाश्री सांगते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतील ध्रुवा नेतील मतील मम. जिकडे सर्व कर्म ज्याला अर्पण केले जातात असे भगवान योग योगेश्वर, ज्यांनी आपल्या कर्माच्या फलासक्तीचा त्याग केलेला आहे असे श्रीवीर अर्जुन, हे ज्या बाजूला आहे त्या बाजूला विजय निश्चित आहे. म्हणून कृष्णार्पण असतो, ब्रह्मार्पण असतो, श्रीकृष्णार्पण असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान, यह गीता का ज्ञान. रामकृष्ण हरी. सेवाश्री या युट्यूब चॅनलवरती श्रवण करणाऱ्या आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने